शांत. मी हे का ऍड करतोय कारण मी बघितलं लोकांची ना एकाग्रता हल्ली कमी होत चाललेली आहे. म्हणजे ज्ञान डायजेस्ट करायची पण ताकद राहिलेली नाहीये. मग थोडं त्यांना एक्सरसाइज द्यावी लागते आम्हाला. नाहीतर ज्ञान जर तुमच्याकडे असेल ना, ध्यान असेल तर ह्याची गरज नाही तुम्हाला. पण हे आम्ही मुद्दामून सांगतो कारण लोकांचे ना एकाग्रता आणि स्मरणशक्ती हल्ली काय मोबाईलमुळे हे सगळ्यात मोठं कारण हे आहे. माझा याच्यावर आता PhD चालू आहे, होईल आता. फार मी वाईट बघतो याच्यात है ना. मेमरी चालली आहे लोकांची, एकाग्रता चालली, कारण ते रील हे जे आहे ना हा प्रकार 3 सेकंड ते 3 मिनिटाचा रील असतो ते. तर तुम्ही एक रील काही मिनिटं एकाग्र होऊ शकत नाही, तुम्ही काय अभ्यासावर एकाग्र करणार? हे फार मोठा सध्या चॅलेंज आहे. सायबर सिक्युरिटी वेगळाच विषय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगळा विषय आहे, मी त्याच्यात जात नाहीये. पण मी सांगतोय हे फार मोठं चॅलेंज आहे. तर जेव्हा तुमचं हे बॅकग्राऊंड रेडी असेल ना, तेव्हा तुम्ही ध्यानाला बसलात ना, तर ध्यान फार सोपं आहे. ध्यान मध्ये मेहनत नाही आहे. पण हल्ली ना लोकांना अनुभव का होत नाही, कारण त्यांनी पकडून ठेवलेलं असतं ना, शरीराला एवढं पकडून ठेवलेलं असतं की ते सुटत नाही शरीर. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तुमच्यापैकी कोणी बघितला मला माहित नाही. 4 करोड. हा, तुम्ही बघितला? कसला व्हिडिओ आहे? ICUचा. तुम्ही तो व्हिडिओ बघा. सगळ्या धर्माचे लोक त्याला आता फॉरवर्ड करतायत. मला एका मुस्लिमने काय केलं त्या व्हिडिओ, हे सगळं सोशल मीडिया त्याला, मला इथे टिळक लावला त्याने, तो नव्हता ओरिजिनल मध्ये की. आणि त्यांनी हे पण ऍड केलं की एक मुस्लिम पेशंट ने हिंदू डॉक्टर को मरते वक्त क्या कहा. हे कुठेच नाही आहे, पण हे सगळं होतं असं सोशल मीडियामध्ये आहे. तो ICUचा व्हिडिओ, म्हणा ICUचा मी अनुभव शेअर केलेला आहे. तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर मी ऐकवतो. ऐकणार? हा, हे सध्या रिअलायझेशन आहे. जायची वेळ झाली आहे ना आपल्या सगळ्यांची. जायची म्हणजे तर मी ICU मध्ये काम केलं. ICU समजतं तुम्हाला? अतिदक्षता विभाग, जिथे सिरियस पेशंट असतात. तर ते ICU मधले ना काही पेशंट खरंच सिरियस असतात. हार्ट फेल, लिव्हर फेल, किडनी फेल, कठीण असतं. आणि डॉक्टर खूप प्रयत्न करतात त्यांना वाचवायला, है ना. खूप चांगली साधनं आहेत, पण काही जण जाणार असतात. ते आम्हाला पण माहिती आहे आणि काही वेळेला पेशंटना पण माहिती असतं की ते जाणार आहे. असा एक व्यक्ती 70 वर्ष वय, आता त्याला माहिती आहे की तो जाणार आहे, तर तो रडतोय. तर मला फार फील झालं, हा रडतो काय, हा तर जाणार आहे. तर मला दया आली. मी म्हंटल, भाई साहब आप रो क्यों रहे हो? खूप सुंदर त्याने उत्तर दिलं. शिकलेला होता. मला म्हणाला, सर पूरा जिंदगी दिखाई दे रहा है. म्हणजे हे मरताना होतं, हे सगळं दिसून येतं आपण काय काय केलंय ते. सो कहा पूरा जिंदगी दिखाई दे रहा है. मैंने कहा क्या दिखाई दे रहा है? तो उसने एक लाइन में कहा, उसने कहा, डॉक्टर साहब जो नहीं करना चाहिए था वो किया, और जो करना चाहिए था वो नहीं किया. तो मैंने पूछा क्या किया? तो बोला मेरा गुस्से का नेचर था, मैंने बहुत लोगों का अपमान किया, इंसल्ट किया, अपशब्दों का इस्तेमाल किया. आज मैं उन लोगों से माफी भी नहीं मांग सकता हूं क्योंकि मैं जाने वाला हूं. और क्या करना चाहिए था? तो बोला मेरे पास पैसे थे, पोजीशन थी, पावर थे, मैं बहुत लोगों की मदद करके दुआएं ले सकता था, है ना, आशीर्वाद ले सकता था. मैंने वो भी नहीं किया. तो मैंने पूछा क्यों नहीं किया? बोला मजा आता था दूसरों को तकलीफ देने में. आज मुझे उस बात का पश्चाताप हो रहा है कि मैंने इतना श्रेष्ठ मनुष्य जन्म वेस्ट किया, इसलिए मुझे रोना आ रहा है, और मैं रोते रोते ही जाने वाला हूं. मरतानाची रिअलायझेशन. हा हा, बसून बसून सर प्लीज. काय झालेल? हा, GBS, जिया बारे.
विद्यापीठात सेवेत होतो. हम्म. मला वाचनालय कोणत्या साईड हा, हा. तुम्ही जे बोलले हे रिअलाइज करत होतो. हा. ICU मध्ये जवळजवळ 4-5 दिवस होतो. म्हणजे मी जाणार डॉक्टरने सुद्धा सांगितलं. त्यातून मी वाचलो. माझं आता वय 80 आहे. काल 80 ऑगस्ट झाला. 3 महिने अगोदर माझा जन्म 13/6/49. हा. माझं गणित आता 80 वर्ष झालं त्या परवा ऑगस्टला. आणि मी मेलो होतो ती 2 वर्ष बेडवर होतो. ही व्यक्ती समोर हा. कशामुळे आणि जे तुम्ही जे बोलले तेच मी रिअलाइज करत होतो. मी रडत होतो. अच्छा. ICU मध्ये मी रडत होतो. तुम्ही जाणार आणि डॉक्टरने सांगितलं याची गॅरंटी नाही. यांना पण माहिती. कोणत्या वर्षाची गोष्ट आहे? 2005. 19 तारीखला मला ऍडमिट केलं. कुठला महिना? मला आठवत. हा, ठीक आहे. तर त्यावेळेस मुख्यमंत्री देशमुख, विलासराव देशमुख. त्यावेळेस याची ड्युटी होती. मी ऍडमिट झालो. ऍड्रेसवर आले. मला ऍडमिट केलं सोनटके साहेबांनी इमिडिएट. आणि मला मुलं नसल्यामुळे माझे बंधू मित्र हेच आहे. 3 मुली मला आणि एक विषय. मला जवळ कोण नसतं. मी इलेक्शन ड्युटीला होतो. मी राजा कलेक्टर असताना. आणि मला रिव्ह्यू केलं. मला अटॅक आला. अचानक आला. आता मी कशाने आला मला माहित नाही. पण मग हे तुम्ही जे सांगलं हे मी रिअलाइज केलं की मी मरणार आता. सगळे लोक डॉक्टरने उकडगावकर त्यांनी सांगितलं हा व्यक्ती जगणार नाही. आता जे असेल ते भगवंत. तर मी आज तुमच्यासोबत जिवंत. या गोष्टीचा मी रिअलाइज केलं. काय नाव तुमचं? बसून ना. साहेबराव पुंजारी देव. अच्छा. ज्ञानात केव्हापासून? ज्ञानात नाही. इकडं आलो. हा. आध्यात्मिक जीवनात ठीक आहे, चालेल. चांगली गोष्ट. बघा, हे रिअलायझेशन होता. हिंदू धर्मामध्ये याचं वर्णन आहे. त्याला म्हटलेलं आहे चित्रगुप्त. ऐकलंय तुम्ही चित्रगुप्त? तर चित्रगुप्त हा एक व्यक्ती सांगितलेला आहे. वरती असतो यमाच्या दरबारामध्ये. लेखाजोखा, आपका लेखाजोखा लिखता है अकाउंटंट. और प्रतिज्ञा पण घ्यायची आहे का? हा, ठीक आहे. 10 करोड आले तर वो सब अकाउंट देखता है. तो वो ना रो रहा था. वो कहता है इसलिए मैं रो रहा हूं क्योंकि मैंने मेरा जीवन वेस्ट किया. मैं आप लोगों से प्रश्न पूछ रहा हूं, आप कैसे मरना चाहते हो? हंसते हंसते या रोते रोते? हाँ, एवढं सोपं नाही आहे ते. त्याच्यासाठी कर्म खूप चांगलं पाहिजे है ना. कर्म चांगलं असेल तरच हसत हसत जाणार तुम्ही. नाहीतर ते सगळं आठवणार. मरताना आठवतं. आता कल्पना करा, शेवटची 2 मिनिटं घेतोय की जायची वेळ झाली आपली, किंवा आपण गेलो, समजा भूकंप आला, जे काय आलं, गेलो वरती. तर तो ना अकाउंटंट वरचा कोण आलाय? हे ना औरंगाबादमधून, संभाजीनगर मधून कोणी आलेलं आहे. अच्छा, संभाजीनगर, यांची फाईल उघडा. ते महाराष्ट्रामध्ये ते संभाजीनगरचं कपाट आहे. ते फाईल उघडा. तुमची फाईल उघडली जाणार. अच्छा, तिथे लिहिलेलं असणार. अच्छा, फलाना. अच्छा, ब्रह्मकुमारीचे आहेत. हा, सेंटरवर जात होते काय? तिथे प्रश्न विचारणार होता. सेंटरवर गेले का? हा, गुरुवारी भोग खायला जायचे. तिकडे लिहिलेलं असणार. अच्छा, पुढचा प्रश्न. तुम्ही काय यांनी काही सफल केलं काय तन मन? ना दीदी बोलून बोलून थकल्या, पण नाही केलं. अच्छा, पुढचा प्रश्न. परमेश्वराला स्मृती, मेडिटेशन केलं का? यांच्याकडे वेळच नाही, मरायला पण वेळ नाही. आता तो काय तुम्हाला पद देणार? त्याच्या हातात आहे कुठे पाठवायचे, स्वर्ग आणि नरक. रिझल्ट इज आउट. त्या वेळेला ना पश्चाताप होतो. हा पश्चाताप फार भयानक आहे, मरताना होणारा पश्चाताप. कारण त्यावेळेला तुम्ही हेल्पलेस असता, तुम्ही काही करू शकत नाही. ते जर नाही करायचं असेल पश्चाताप, आज वेळ आहे. हात पाय चांगले आहेत, डोळे कान काम करतायत,
आणि बऱ्यापैकी आहे, पुरुषार्थ करा, सफल करा, परमेश्वराच्या आठवणीत राहा. बाकी काही बरोबर येणार नाही. बरोबर आहे? कोणी येणार नाही तुमच्या बरोबर. प्लीज अंडरस्टँड दिस. कोविडला आम्ही हे पाहिलेलं आहे, फार भयानक पाहिलेलं आहे आम्ही कोविडला. डेड बॉडी पण नाही मिळायची कोविडला. तर एक मुलगा आला, ती डेड बॉडी पॅक करून ठेवलेली असायची. आम्ही म्हटलं कोविड, बोला नाही मेरे पापा आहे, मैं देखना चाहता हूं. तो पण किट घालून आला, आम्ही किट घालून. ती डेड बॉडी पण किट मध्ये. कोण जिवंत आहे कोण मेला तेच कळत नव्हतं, पण तो बॉडी ठेवलेली. त्याने ती उघडला आणि हात बाहेर काढला. मी म्हटलं किती प्रेम आहे. हातामध्ये 2 अंगठ्या होत्या, त्या खेचल्या अशा. म्हणजे आता घेऊन जा, हिऱ्याच्या अंगठ्या. मला याच्यात अजिबात काही वाईट नाही वाटलं. मी म्हटलं हे बरोबर आहे, ती बॉडी तर जाळली जाणार आहे ना. तुम्ही मेल्यावर रडण्यात काही अर्थ नाही. मेल्यावर तुम्ही रडता, पण ते कानातलं गळ्यातलं नाक सगळं काढता ना खेचून. कशावर प्रेम आहे आपलं ते त्यावेळेला कळतं ना, कशावर प्रेम आहे ते. मी असं म्हणत नाही की रिश्ते नाते नसा ठेवा, पण त्यात टू मच जाऊ नका तुम्ही, कारण दुःख मिळणार आहे तुम्हाला. डू यू एग्री? बरोबर बोलतोय मी? परमेश्वराशिवाय कोणी नाही. बाकी सगळ्यांशी रिश्ते तुम्ही ठेवा, पण बुद्धीने त्याला आठवा. आणि त्यालाच राजयोग म्हणतात. राजयोग म्हणजे घरबार सोडणं नाही. सगळं काही करत असताना तुम्ही परमेश्वराच्या आठवणीत राहा ना. ते काय म्हणतात, महाराष्ट्र संतांनी म्हटलेलं आहे ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगातीस, चालविसी हात धरोनिया. तर त्याला बरोबर ठेवा ना तुमच्या. आणखीन काय सांगितलेलं आहे? आम्ही ब्रह्माकुमारी मध्ये तेच प्रत्येक क्षण त्याला बरोबर ठेवा तुमच्या. तुमची सगळी कामं तो करून देणार. तुझे रूप चित्ती राहो, है ना, मुखी तुझे. किती सुंदर आहे. आम्ही इथे हेच करतो, तुझे रूप चित्ती राहो. बुद्धी बाबांचं चित्र असतं, आणि मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, आम्ही तेच करतोय. परमेश्वराला निराकार ज्योती स्वरूप मध्ये आठवण करतो. आणि हे सायंटिफिक आहे, याच्यावर स्टडीज झालेले आहेत. ऍज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर हे विधीपूर्वक केलं ना, तर दुःख राहणार नाही. दुःख देणाऱ्या परिस्थिती येणार, पण दुःख नसणार. ह्याला आम्ही इंग्रजीत म्हणतो सफरिंग इज इनेविटेबल. सॉरी, पेन इज इनेविटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल. दुःख देणाऱ्या परिस्थिती येणार, पण दुःखाचा अनुभव नाही होणार. हे परमेश्वराच्या मदतीने संभव आहे. करूया आपण मेडिटेशन? येस. 5 मिनिटं तुम्ही बघा किती फरक पडतो. ते फार सोपं आहे. ब्रह्माकुमारी. सचिन, यू आर गिव्हिंग नीजक रिॲक्शन, हा इंग्रजीचा शब्द आहे. मी म्हटलं थँक्यू व्हेरी मच. माझा बायोडाटा चांगला होता. सो मुझे दूसरे कंपनी में जॉब मिल गया. लेकिन दूसरे कंपनी में जाने के बाद में मुझे पता चला कि मेरा पहला बॉस कितना अच्छा था. क्योंकि दूसरा जो था वो उससे 1 कदम आगे था. उस दिन मैंने कान पकड़ लिया. मैंने बहुत बड़ा लेसन सीख लिया जीवन का. कौन सा लेसन? कि स्थान बदलने से, कंपनी बदलने से प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है. किसको बदलना है? मुझे बदलना है. ये गालिब का बहुत फेमस शेर है ना, गालिब जिंदगी भर एक ही भूल करता रहा कि धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. गालिब जिंदगी भर एक ही भूल करता रहा. सो मैं फिर से कह रहा हूं, अपमान हँडल करायला शिका तुम्ही. अपमान ना खूप त्रास देतो, पण अपमान होतो कशामुळे? कशामुळे होतो अपमान? अहंकाराला अपमान वाटतं. 2 शब्द आहे, एक स्वाभिमान आणि अभिमान. स्वाभिमानाला अपमान नाही वाटत, त्याला दया येते. सेल्फ रेस्पेक्ट लीड्स टू कंपॅशन. ईगो लीड्स टू इन्सल्ट फीलिंग. तुम्ही जर सोल कॉन्शियस असाल ना, तर तुम्हाला राग नाही येणार, तुम्हाला दया येणार समोरच्यावर. आणि ह्याचं मी उदाहरण देतो, परत कसं परिवर्तन होतं ते सांगतो. आता तर मी ठरवलंय की आपण याच्यात जायचंच नाही. क्या हुआ मैं बताता हूं. अभी तो
इधर ही महाराष्ट्र में एक जगह पे मेरा सेशन था, इंजीनियर्स 600 इंजीनियर्स बैठे हैं, और मेरा टॉपिक था इमोशनल इंटेलिजेंस, माना भावनाओं के ऊपर कैसे नियंत्रण लेना है। और मैंने बोलना चालू किया। अभी कुछ स्टूडेंट है वो इंजीनियरिंग के, आप में से कौन कौन इंजीनियर है? हाँ हाँ, काफी इंजीनियर बैठे हैं। तो वो तैयारी में आए थे, लेक्चर में टाइम पास करना था उनको। तो मैंने जैसे ही बोलना चालू किया, पीछे से आवाज निकाला एक ने। क्या आवाज निकाला पता है? भू। अभी मैं क्या करूं, मैं मेरा सेशन कंटिन्यू कर रहा हूं, फिर 5 मिनट बाद भू। ऐसे 2-3 बार हुआ तो प्रिंसिपल डिस्टर्ब हो गए, आ गए और स्टूडेंट को बोला, स्टूडेंट बिहेव योरसेल्फ, वी हैव कॉल्ड एन इंटरनेशनल फैकल्टी, अलाउ हिम टू स्पीक, उन्हें बोलने दो, आपके लिए आए वगैरह वगैरह। आणि मग ते बोले, सर सर प्लीज कंटिन्यू, आता नाही बोलणार। आणि ते गेले। मैंने फिर से बोलना चालू किया, फिर 5 मिनट बाद भू। अभी ऐसे 3 बार हुआ तो फिर प्रिंसिपल उठे और बोले, सर सॉरी, हमारे बच्चे आपका इंसल्ट कर रहे हैं। मैंने कहा, नहीं सर, मेरा इंसल्ट नहीं हो रहा है। बोला, क्यों? वो तो भू कर रहे हैं। मैंने कहा, सर मेरा इंसल्ट नहीं हो रहा है। बोला, क्यों? तो मैं माइक पे गया, मैंने कहा, सर हम भारत में है ना, भारत में डेमोक्रेसी है, लोकशाही है, हर एक को बोलने का अधिकार है। अभी जो जिस जात का होगा उस जात का आवाज निकालेगा, उसमें मैं क्या कर सकता हूं? तुम्ही कसं घेता त्याच्यावर आहे। मेरे को कोई फर्क नहीं पड़ा। वो बाद में लेक्चर, उनको मेरा बैकग्राउंड नहीं पता था ना, कि आम्ही पण झोपडपट्टीतच वाढलेलो आहोत। मैंने उनको बताया, आप जिस स्कूल में पढ़ रहे हो, मैं उसका रिटायर्ड हेडमास्टर हूँ। हम भी उसी स्टेज से जा चुके हैं। तुम्ही तर नुसतं भू बोलता, आम्ही मागून मारायचो। मैंने टीचर पढ़ा रहे, हम यहाँ से फेंक के मारते थे। तो ये बोला, मैच कराल कोणी आए? सो वी नो द साइकोलॉजी, इसका मनोविज्ञान हमको पता है क्या है वो। तो मैं आपको फिर से कह रहा हूं, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका, पर्सनल हर्ट क्रिएट करू नका। काय असतं, लोग कुछ तो बोलेंगे ना, बोलेंगे कि नहीं बोलेंगे? कुछ तो लोग कहेंगे। ते कुठलं गाणं है, लोगों का काम है कहना। कुछ तो लोग कहेंगे। काही लोक ना हमेशा हे दुसरी टोकाची विचार, 4 लोग क्या कहेंगे, 4 लोग क्या कहेंगे। आपल्या मुलांना पण सांग, 4 लोग क्या कहेंगे। 4 लोग ना लास्ट में यही बोलते हैं, राम नाम सत्य है, आणखीन काय नाही। 4 लोग और क्या कहेंगे, राम नाम सत्य है। तो ये मैं उनके लिए मैं खास समय दे रहा हूं, क्योंकि ये बहुत बड़ी समस्या है तनाव की। किसी ने कुछ बोल दिया इथे, आणि त्यात माताओं लोगों का अलग ही प्रॉब्लेम है। माता जे इथे बिंदी लावतात ना, हे लाल बिंदी, हे रेकॉर्डिंग बटन है, सगळ्या गोष्टी इथे रेकॉर्ड होत राहतात। अभी मेरे पास केसेस आते हैं, वो कैसे बात करते देखो, नवरा बायकोची भांडणं। ती बोलते, 20 वर्षापूर्वी लग्न होतं, तुम्ही इथे उभे होता, तुमचे सासरे इथे होते, ननन इथे होते, भाऊजे इथे होते, यहां तक तिने हे कपडे घातलेले, तुम्ही हे कपडे घातले। एवढं डिटेल कसं लक्षात आहे? 20 वर्षापूर्वीच क्या क्या बोला, कैसे बोला, वो सब याद कैसे रहता है इतना? क्या करते हो? क्योंकि रिवाइज करते रहते जेवण बनवताना। माताओं को मेरा सवाल है, कौन कौन माताएं जेवण बनवताना गाणं गातात? गाणं गातात? माताएं गाणं गातात? गाते हैं या सुनते हैं?
हाँ, गाने वाले कोई है क्या? या एक तर तुम्ही गाणं गाता नाही तर रडगाणं गाता, दोघांपैकी एक है. अभी खाना बनाते समय, अभी वो दाल बना रहे करची से, तो वो विचार काय आता येत, येऊ दे त्याला, काय समजतं, सोडणार नाही त्याला. अभी जेवण बनवताना हे विचार कशाला, ये बैकग्राउंडला चालू असते. ये मैं बता रहा हूं, जो पेशेंट होते हैं उनके अंदर ये चलता रहता है, अंदर रुक ही नहीं रहे विचार. ये गुस्से के विचार है. ये क्यों हो रहा है? क्योंकि अंदर मेरे को अपमान हुआ है, मेरा अपमान, माझा इंसल्ट. तो क्या करेंगे आज से? हा, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची. हा, जर त्यात काही खरं असेल तर स्वीकार करायचं, नाही असेल सोडून द्या. पण नाही, ते ठेवतात मनामध्ये, साचून ठेवतात, आणि वेळ आली ना, समय पर सब निकालते हैं रेफरन्स के साथ. हे किती त्रास आहे माहिती आहे? हे तुम्हाला भारी करणार, तुमची खुशी जाणार. खुशी चली जाएगी, आप रिलैक्स नहीं रह सकते, आपको बीमारी आएगी. मैं आपको बोल रहा हूं, बीमारी का कारण यही है. ते मराठीमध्ये एक चित्रपट होता, त्याच्यात हे गाणं आलेलं की बालपण ओतू गेलं, दया घना. ये हृदयनाथ मंगेशकर जी ने गाया था, है ना. दया घना कारे तुटले चिमणे घरटे, उरलो पुन्हा बंदी असामी. तो उसमें एक स्टांजा आता है कि बालपण ओतू गेले, तारुण्य नासले आणि वार्धक्य साचले. वार्धक्य साचलं म्हणजे काय? आपण या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवतो, सगळ्या गोष्टींचं गाठोड. ये जो है ना, ये आपको भारी करेगा, आप खुश नहीं रह सकते. मैं आपको खुशी का महामंत्र बता रहा हूं. खुशी का महामंत्र है सोडून द्या. सोडून द्या, पकडून ठेवू नका. जोपर्यंत, जब तक आपने बातों को पकड़ के रखा हुआ है, आप खुश नहीं रह सकते. अगर पकड़ना ही है तो अच्छी सारी बातें पकड़ो ना. हमारे मुंबई की घटना सुना रहा हूं, मुंबई की 2-3 घटना मैं सुनाने वाला हूं. मुंबई में बीएसटी बसेस चलते, पता है आपको, लाल बसेस. एक बस में एक ऐसी माता जा रही थी. अभी वो सीट के पास, विंडो के पास बैठे, उसके बाजू की सीट खाली है, उसके आगे पीछे भी लोग बैठे हैं. तो एक मोटी औरत, वो ऐसे थैली पकड़ कर आई, उसके पास बहुत सामान था, और उसके बाजू में बैठ गई. बैठ नहीं गई, उसने दबा दिया उसको. तो वो जो विंडो के पास, वो ऐसी हो गई, इतना ऐसी हो गई. तो आगे पीछे वाले लोग डिस्टर्ब हो रहे हैं, क्योंकि वो कुछ बोल नहीं रही है, पर उसको ऐसे करना पड़ा, एकदम बहुत अनकंफर्टेबल. तो पीछे से किसी ने धीरे से बोला, तुम बोलते क्यों नहीं, तुमको तो दबा दिया है. तो वो बहुत होशियार लेडी थी, उसने कहा, एक ही शब्द कहा जो हम सबके लिए लागू पड़ता है. वो शब्द ये है कि प्रवास छोटा सा है, अगले 3 स्टॉप के बाद मैं उतरने वाले हूं, है ना. सुबह का टाइम है, अगर अभी अभी मैंने झगड़ा किया तो उसका असर मेरे पूरे दिन पर आएगा. प्रवास छोटा सा आहे. समजत आहे तुम्हाला? प्रवास कोण केव्हा एक्झिट घेईल आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे. नका ठेवू या गोष्टी मनामध्ये, सोडून द्या. जितना जल्दी आप छोड़ दोगे ना, उतना आप सुखी रहोगे. इसमें ना बच्चे बहुत होशियार रहते हैं, मैंने देखा. बच्चों से सीखना चाहिए. और ये संतों ने, महाराष्ट्र के संतों ने कह के रखा हुआ है हमारे लिए, बालपणा देगा देवा, पुढे काय, मुंगी साखरेचा रवा. कितनी सुंदर बात है. वो छोटे बच्चे भी झगड़ा करते हैं, कट्टी बट्टी लगेच फिनिश. कितना देर तक वो डिस्टर्ब रहते हैं.
भांडण झाल्यावर किती वेळ आहे ते विसरतात लगेच. और बड़े लोग कितना दिन तक याद रखते हैं? हा, हे बघा, हे सगळ्यात सिनियर दिसत आहेत. मरेपर्यंत लक्षात ठेवतात. और मुझे वंडर लगता है कि हम छोटे बच्चों को कहते हैं, हे तू गप्प बस, तुला कळत नाही. अरे तुमच्यापेक्षा जास्त त्याला कळतं. पर मोठी माणसं इथे पकडून ठेवणार, माझा अपमान, मला असं बोलले ते बोलले, सगळ्यांसमोर बोलले. जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, माफ करा, माफ करा. जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, राहायचंय सुखी, तुम्हारे पर्याय है, या तो सुख से रहो या बदला लो. कौन सा अच्छा है? हाँ, बदला लेना समाधान नहीं है. मैं कह रहा हूं आपको, मैं बहुत जेल में गया हूं. मतलब भारत के लगभग सभी जेल में मैं गया हूं. सबसे बड़ा जेल कहाँ है पता है? तिहार जेल. तुम्हाला कसं माहिती? जनरल नॉलेज. मैं तब गया था, वो कबीर बेदी, क्या उसका नाम, आईपीएस ऑफिस, किरण बेदी. हाँ, कबीर बेदी, किरण बेदी थी. तो 8 जेल है उसके अंदर. बहुत जेल में गया हूं मैं. ऐसे मत देखो, लेक्चर के लिए गया हूं. ते डॉक्टर पोचलेले दिसतात. अभी जेल में जाने के बाद ना, मैं जेलर को रिक्वेस्ट करता हूं कि मुझे 302 कैदी से मिलना है. 302, पहले आईपीएस बोलते थे, अभी बीएनएस हो गया है ना. 302 मतलब क्या? हाँ, खचाक. तो वो जेलर परमिशन नहीं देते थे, कहते वो बहुत डेंजरस होते हैं, है ना. मैंने कहा जिनके अंदर परिवर्तन हुआ है उनसे मिलाओ, माना लाइफ इम्प्रिजन, उम्र कैद वाले. आई वॉज शॉक्ड. मुझे शॉक क्या लगा मालूम है? पढ़े लिखे लोगों ने मर्डर किया है. एमएससी, एमकॉम. एक प्रिंसिपल थे जिन्होंने, अभी भी गोवा में, एक गोवा के जेल में एक लेडी है जो सीईओ, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर है. तो मैंने प्रश्न पूछा कि आप सब पढ़े लिखे हैं? कुछ लोगों को पूछा, सबको नहीं पाया. बोला आपने ऐसा काम क्यों किया? तो सबने एक ही जवाब दिया, बोला सर हम लोग बुरे लोग नहीं है, हम अच्छे लोग हैं, अच्छे घर से हैं. मैंने कहा फिर हुआ क्या? बोलते पता नहीं क्या हुआ, केवल त्या क्षणाला माझी. अभी ये बहुत इंपॉर्टेंट है मेरे हिसाब से कि आप 24 घंटे में 23 घंटे 59 मिनट नॉर्मल हो. 1 मिनट आपका कंट्रोल गया, यू कैन लैंड अप इन जेल. यस और नो? हाँ, यस. तो इसलिए हर क्षण आपका ध्यान चाहिए अपने ऊपर, है ना. वो गलती, एक छोटी सी गलती आपको महंगी पड़ सकती है. बराबर है. इसके लिए मेडिटेशन जरूरी है. ये सब बातें ना समझती है, लेकिन जीवन में तब तक नहीं उतरेगी जब तक शक्ति नहीं है. बगैर शक्ति के परिवर्तन नहीं होता है. नॉलेज है लेकिन पावर नहीं है. विल है लेकिन पावर नहीं है. विल पावर कहते हैं ना. तो फक्त पुस्तक वाचून ना परिवर्तन नाही होत. उल्टा वपू काळे नावाचे एक आपल्या महाराष्ट्रात लेखक होऊन गए थे, कथाकार है ना. वो क्या कहते पता है? कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. उलटा अहंकार येण्याचे चान्सेस आहेत. मी एवढी पुस्तकं लिहिली, माझे एवढे प्रोग्राम झाले, माझ्या एवढ्या डिग्री आहे, सगळ्यांना सांगत बसतात. त्यांनी इगो वाढण्याचा चान्सेस आहे ज्यांच्याकडे जास्त नॉलेज आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, पीपल हॅव ईगो ऑफ देअर नॉलेज बट दे डू नॉट हैव नॉलेज ऑफ देअर ईगो. मनुष्य को अपने ज्ञान का अभिमान आता है पर अपने अभिमान का ज्ञान नहीं है. म्हणून मी पुन्हा पुन्हा फिरून अभिमानावर येतो. इगो, मला इगो सगळीकडे दिसतोय. मोडेन पण वाकणार नाही, इगो आहे. मी कशाला माफी मागू, इगो आहे. रिझॉल्व करा तुम्ही, ठेवू नका. त्या गाठी पडल्या आहेत ना, गाठी चांगल्या वाटतात.
ह्या गाठीमुळे सध्या कॅन्सर वाढत चाललेला आहे. आणि मराठी भाषा ना फार सुंदर आहे. अमृत आते ही पैजा जिंके असं माऊलीने म्हटलेलं आहे. मराठी भाषेमध्ये अशी लोक जे आतमध्ये गाठ्या मारतात ना, त्याला काय म्हणतात? हा मी नाही म्हणतो, तुम्हीच म्हणताय. ऐसे लोगों को मराठी में आतल्या गाठीचा म्हणतात. आता आतल्या गाठीचा व्यक्ती दुष्ट नसतो, लेकिन उसको आदत होती है हर बात को पकड़ के रखना, हर बात को पकड़ के रखना. वो पकड़ पकड़ के गांठ बन जाती है आत्मा, और हार्ट अटैक उसी के वजह से आता है, क्योंकि आपका खून ऊपर आ रहा है ना, आप उसको पकड़ के रख लिया, पकड़ के रख लिया, जमा करके रखते हैं, वो जमा का खाता बन जाता है, गांठ बन जाती है. आता सगळे काय कॅन्सर वाले तंबाखू खात नाही, सिगरेट दारू पित नाही, पण त्यांना पण कॅन्सरच्या गाठी का होतात? गाठी बांधून ठेवतात ते. तर तुम्ही गाठी सोडायला तयार आहात की नाही? हा हा बांधणारच नाही. अगोदर बांधलेल्या आहेत त्या. अच्छी बात है, पर उसका प्रूफ है. अगर आप कहते हो कि गांठ गई है, आनंदा से डोही आनंद तरंग अवस्था पाहिजे. हमारी एक माता को पूछा किसी ने, ब्रह्मा कुमारी के, और दूसरी संस्था वाले थे, उन्होंने कहा हमारे इधर आर्ट ऑफ लिविंग सिखाते, आपके इधर क्या सिखाते हैं? तो इस माता ने कहा हमारे इधर आर्ट ऑफ डाइंग सिखाते हैं. आर्ट ऑफ लिविंग इज इनफैक्ट आर्ट ऑफ डाइंग. जीते जी मरने की कला है ये. मरना मतलब शरीर को नहीं खत्म करना, उन बातों को छोड़ना जो आपको तकलीफ दे रही है, जो दुख निर्माण कर रहे हैं, और यही आपके हेल्थ से कनेक्टेड है. तो मैं आ रहा हूं अभी सिंपल एक्सरसाइज जिससे आप अपने तनाव को कम कर सकते हैं. ठीक है? पहले तो मैं आप सबके चेहरे देख रहा हूं जब से आया हूं. मैं आपको हंसाने की बहुत कोशिश कर रहा हूं. आप लोग कैसे हंस रहे पता है? नहीं, दिल से तो भावना निकलती है, हंसना तो चेहरे से दिखाई देता है. तो वही मैं कह रहा हूं, दिल और चेहरे का कनेक्शन बता रहा हूं. गोडाउन में ही नहीं है तो शोरूम में कहां से आएगा? गोडाउन में स्टॉक होना चाहिए ना, तो शोरूम में आएगा. आप लोग कैसे हंस रहे पता है? ऐसे चेहरा परत मागे, कारण आतमध्ये नाहीच आहे ना ते. चेहरा प्रसन्न असला पाहिजे. प्रसन्न चेहरा देवताओं का ये लक्षण है, क्योंकि गोडाउन फुल है उनका. तो सिंपल एक्सरसाइज मैं बता रहा हूं. पहली एक्सरसाइज है ना, जो आपको अभ्यास करना पड़ेगा, इतना इजी नहीं है. मराठी में कहते त्यांनी शेवटी सुटकेचा श्वास सोडला, है ना. उधर भी सोडला है. तुम्ही पकडला तर तुम्ही जाणार, सोडला तर हलके राहणार. बरोबर है? ये देखो, ये पकड़ना हुआ और ये छोड़ना हुआ. कौन सा अच्छा है? ये अच्छा है या ये अच्छा है? देवतांचा, किसी देवता का फोटो आपने ऐसे देखा है क्या? देवता ऐसे नहीं, ये असुर है. देवतांचा हात कसा असतो? लक्ष्मीचा हात असा असतो. एनर्जी मस्ट फ्लो. आप पकड़ के मत रखो. आप दुआएं नहीं दे सकते, आप आशीर्वाद नहीं दे सकते, श्राप देणार. या अपशब्द निकलेंगे मुंह से. कई लोग गाली देते रहते, मैं देखता हूं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला पण वाटलं. आमच्याकडे शाळा आहे जिथे आम्ही राहतो, म्युन्सिपालिटी शाळा. ती मुलं ना शिव्यांमध्ये बोलतात. त्यांचं भाषाच शिव्या आहे, संभाषणामध्ये शिव्या आहे, मुली पण आहे त्याच्यात. तो अभी स्कूल ने प्रोजेक्ट लिया है, पता है क्या? शिवी मुक्त शाळा. मी म्हटलं शाळेत कधी असं कल्पना मी केली नव्हती की शिवी मुक्त पण शाळा असू शकते. पर वो आ गया है स्टेज अभी. इतना लोग गाली देते हैं, बच्चे, हाँ, बड़ों का छोड़ो. एक लड़के को अभी मैं लास्ट सुना कि हम मेडिटेशन करेंगे, तो यूनिवर्सिटी, तो उस लड़के को पूछा, उसने कहा सर जब तक मैं गाली नहीं देता ना तो मुझे शांति नहीं मिलती.
तो मैंने पूछा व्हाट डू यू मीन बाय गाली, गाली किसे कहते हैं? तो उसने कहा, तो सुना था, पता नहीं, मेरे को सुना दिया। उसने कहा सर, हाथ और पैर से हिंसा करने के बजाय मौखिक रूप से की गई हिंसा, जिसके उच्चारण के पश्चात आत्मा को असीम शांति का अनुभव होता है, उसे गाली कहते हैं। मैंने कहा गुरुजी तुम्हारे चरण किधर है? गाली की इतनी शास्त्र शुद्ध व्याख्या। तो मैंने कहा क्या गाली से प्रॉब्लम सॉल्व होता है या बढ़ता है? बताओ, सॉल्व होता है या बढ़ता है? बढ़ता है। महाभारत पूरा वो कहते गाली के ऊपर है ना? महाभारत वो द्रौपदी कहती है ना, क्या बोलती है वो? अंधे की औलाद। काही लोकांना टोमणे मारायची सवय है। अभी उसको केवल इतना कहना था कि तेरे को दिखाई नहीं देता है वो दुर्योधन, वो फिसल जाता है ना, पानी उसको पता नहीं चलता है, वो इंद्रप्रस्थ ऐसे बना हुआ है, वो इतना बोल सकता था कि देख के चलो, नहीं टोमणा, अंधे की औलाद अंधे, हे बोलायची गरज होती। काही लोक हे उपरोधिक बोलत असतात। अभी उसको उसका भुगतना पड़ा ना, भर सभा में उसका ड्रेस उतारा गया और क्या क्या हुआ। गाली से प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है, सामने वाला ध्यान में रखता है। आप भी देखना, आपका अपमान हुआ ना, आप ध्यान में रखा है आपने, किसने क्या बोला है, माझी वेळ येऊ दे, मी रिटर्न करणार। तो ये प्रॉब्लम नहीं सॉल्व होता है, इससे बढ़ता है। बरोबर है? आजपासून कोणाला हा म्हणजे आजपर्यंत देत होता हे सिद्ध झालं। अपशब्द बोलूच नका। आजकाल तर रेकॉर्ड होते आणि तुम्हाला माहित नाही, कायदा आहे भारतामध्ये, तुम्ही कुठलेही शब्द असे वापरू नाही शकत, तुम्ही जेलमध्ये जाणार। तुम्ही कधी पूर्वेच्या राज्यात गेलात ना, तिकडच्या लोकांच्या ज्या भुवया आहेत ना, चायना सारख्या असतात, अशा वर असतात आडव्या, आपल्या अशा खाली येतात, त्यांच्या अशा असतात। तर त्या लोकांना ना एक वेगळा शब्द वापरला जातो, जो मी इथे वापरत नाही। तुम्ही होमवर्क करा। जर तुम्ही तिथे जाऊन त्यांना बोललात ना, जेलमध्ये तुम्ही सरळ, तर हे कायदे आहेत भारतामध्ये, असे शब्द वापरू नका, कारण तुम्हाला पण त्रास आणि त्या व्यक्तीला पण त्रास आहे। बरोबर आहे? शब्द कैसे, ब्रह्माकुमारीचं स्लोगन आहे, कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो। किती चांगले शब्द आहेत, तुम्ही हे शिका। पण हे असं नाही येणार, त्याच्यासाठी शक्ती पाहिजे, आणि शक्ती परमेश्वराकडून येते। तर पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला सांगत होतो, श्वास सोडायला शिका व्यवस्थित। आता पकडणं म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही घेता आणि पकडून ठेवलेलं आहे, ते तुम्ही जमा केलेलं आहे, ते सोडल्यावर तुम्ही हलका होणार। समजताय? मग तुमचं वजन जर कमी करायचं असेल ना, तर हठयोग सांगते कपालभाती करा। कपालभाती काय करता? सोडता, म्हणजे ते असं आहे, तुम्ही कंटिन्युअस सोडत आहात ना, तुम्ही पकडत नाही आहात, तर ज्या गाठी पडलेल्या ते विरघळणार कपालभातीने। हे स्थूल शास्त्र झालं, मी सूक्ष्म सांगितलं तुम्हाला। सोडा। जर तुम्हाला मनाने सोडता येत नाही ना, पहिलं श्वासाला सोडा, दीर्घ श्वास घ्यायला शिका जर तुम्हाला हलका राहायचं असेल तर। तर दीर्घ श्वासची एक टेक्निक आहे, 4-7-8 टेक्निक, ही आर्मीला शिकवली जाते, कारण आर्मीच्या लोकांना झोपायचं असतं लगेच शॉर्ट मध्ये, तर ते टेक्निक वापरतात। 4 बोलेपर्यंत श्वास घ्यायचा, 7 बोलेपर्यंत होल्ड करायचा, आणि 8 बोलेपर्यंत सोडायचा, दीर्घ श्वास। हे तुम्ही 4-5 वेळा जरी केलं ना, तरी तुमचं शरीर इमिजिएटली रिलॅक्स होणार। करायचंय? करणार? हा, बघा मी कसं करतो, पहिला मी हाताने दाखवतो, असं करणार 4 बोलेपर्यंत, मग होल्ड करणार, आणि मग 8 बोलेपर्यंत सोडणार, म्हणजे तुम्हाला ते कळेल काय होत आहे ते। मग आपण सगळे करूया।
4 बोलेपर्यंत घ्यायचं, 7 बोलेपर्यंत अंक मनातल्या मनात मोजायचं. नाही तर मी मोजून घेतो, तुम्ही फक्त बघा. काही लोकांना त्रास होईल, पण तुम्हाला थोड्या वेळाने सवय होईल. 2 मिनिटात तुम्ही रिलॅक्स व्हाल. तयार आहे? ओके. पाठ आणि कंबर सरळ ठेवा. स्लँटिंग पोझिशन नाही. ज्ञान मुद्रा घ्या. ह्याने तुमच्या ना फुफ्फुसामध्ये हा श्वास जाणार. हा, ओके. स्टार्ट. 1 2 3 4. होल्ड. 1 2 3 4 5 6 7. रिलीज. तोंडाने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. शांत. परत घ्या. 1 2 3 4. होल्ड. 1 2 3 4 5 6 7. सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. परत एकदा शेवटी. 1 2 3 4. होल्ड. 1 2 3 4 5 6 7. रिलीज. 1 2 3 4 5 6 7 8. शांत. रिलॅक्स. आता फील करा किती फरक पडतो ते. फरक दिसला? डिड यू फील द डिफरन्स? तुम्ही ना झोपाल लगेच 5 मिनिटात. कारण ते आपण काय करतो माहिती आहे, तुम्ही बिल्डअप करता निगेटिव्हिटी, होल्ड करता आणि मग तो लॉंग तुम्ही ती निगेटिव्हिटी सोडता. सायन्सच्या भाषेत तुम्ही कार्बन डायऑक्साईड बिल्डअप करता जास्तीत जास्त आणि मग तो तुम्ही पूर्णपणे सोडून देता. तुम्हाला एकदम हलकं वाटणार. हे सिंपल, हे ब्रीदिंग एक्सरसाइज. ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, पण मी वेळेअभावी सगळे घेत नाही. दुसरा ज्याच्यावर डेटा आहे, हे ओमची ध्वनी आहे ना. ब्रह्माकुमारीचं पहिलं नाव होतं ओम मंडली, पण ओम करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये 3 अक्षर आहेत ना, ओम. तर बोललं ना तर तुमच्या नाभीच्या खाली इफेक्ट जातो. पण बोलताना तुम्हाला ही अनामिकेवर तुम्हाला ठेवायचं आहे. ओ बोललं की इथे येणार छातीमध्ये. आणि म म्हणजे मकार तो महेश, तुम्ही वरती जाणार म. तर हे तिन्ही अक्षरांचे वेगवेगळे इफेक्ट आहेत. तर तुम्हाला जिथे रिझल्ट पाहिजे ना तिथे तुम्हाला जास्त स्ट्रेस द्यायचा आहे. तर बोललं की नाभीच्या खाली. तर मी करून दाखवतो कसं. नॉर्मली आपल्याला बॉडी कॉन्शियसनेस मधून सोल कॉन्शियसनेस मध्ये यायचं असतं ना. तर आपल्याला म वर जास्त जोर दिला पाहिजे. पण आता सध्याचे जेवढे आजार आहेत ते सगळे हार्ट अटॅक आणि फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यामुळे ओ वर जास्त येतं. आणि मग आपण 10% ठेवूया, आपण 5% आणि 80% ओ ठेवूया. ठीक आहे. तर मी करून दाखवतो कसं करायचं बघा. आता विथ प्रॅक्टिस तुम्ही हे डेव्हलप करू शकता, पण ह्याने तुमचे ब्रेनचे एरियाज डेव्हलप होतात. ह्याचा फोटो आहे आमच्याकडे. कसं करायचं ते बघा. तुम्हाला जसं जमत असेल तसं करा. मी 40 सेकंड पर्यंत माझा श्वास जातो ओम मध्ये, पण त्याच्यानंतर जी अवस्था येते ती खूप सुंदर असते. आता हे अभ्यासाचा भाग आहे. आपल्याला काय ओम असं सगळ्यांना जमणार नाही, तुमच्या लंगची कॅपॅसिटी पाहिजे. पण आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. तुम्ही माझ्याबरोबर कराल. 3 वेळा बोलून झाल्यावर ना सायलेन्स मध्ये बसा, कारण तुमची एनर्जी वर उचललेली असेल. तुम्ही बॉडी कॉन्शियसनेस मधून थोडं सोल कॉन्शियस. ह्याच्यामध्ये मी अजून आत्म्याचं ज्ञान कुठेही आणलेलं नाही आहे, पण जर तुम्ही आत्म्याच्या स्मृतीमध्ये केलात ना
तुम्हाला फास्ट अनुभव होणार. ते थोडं कॉम्प्लिकेट होतं काही लोकांसाठी, पण तुम्ही इथे ध्यान देऊन जर केलात ना तर तुमची एनर्जी वर उचलली जाते. तयार आहात? करणार? हा, ज्ञान मुद्रा घ्या. स्टार्ट. Take deep breath. Last. Take deep breath. शांत. फील द रिलॅक्सेशन. शांतीचा आणि रिलॅक्सेशनचा अनुभव घ्या. व्हेरी गुड. ओपन युअर आईज. तिसरा, हल्ली ना डिप्रेशन भरपूर वाढत चाललेलं आहे ना. उदासी, निराशा आणि आत्महत्या त्याच्याबरोबर येतात. तर हिंदीमध्ये म्हणतात, हर दिल जो प्यार करेगा हा वो गाना गाएगा. आता हे सगळं ना ऋषी मुनींनी आपल्या ऑब्झर्व केलेलं आहे. तर गाणं कोण गात असतं निसर्गामध्ये? हा, पक्षी गाणी गातात. बरोबर म्हणाला. पहिले तो गे काऊ कोकताय, शकून गे माय सांगताय. हे माऊलीने पकडलाय. तर सगळ्यात चांगला जो आहे ना तो भुंगा आहे. भुंगा. तर भुंग्याचा आवाज तुम्ही ऐकलाय कधी? है ना. तर तो भुंगा कसं गात असं ना, ह्याच्यावरनं भरपूर काही राग आहे. आता मी संगीत क्षेत्रात घुसत नाही आहे. गुनगुना रहे है भौरी, खिल रही है कली कली. कुठला चित्रपट? हा, कोण म्हणाला इथे? हा, आराधना. कोण म्हणाला? बरोबर आहे. आजच्या मुरलीचं स्लोगन सांगा. आराधना. हे सगळं किती जुनी फाईल उघडली बघा. आराधना परफेक्ट आहे. गुनगुना रहा है भोरा, खिल रही है कली कली. है ना. ह्याला भ्रमरी प्राणायाम म्हटलेला आहे. भ्रमर. आणि माऊलीने हेच बघा, ती कवी आहे, 16 वर्षाचा सुकुमार बालक महाराष्ट्रातला. त्याच्यावर लिहितो, ऋणझुणू ऋणझुणू. त्यांनी पकडलं बघा कसा. ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. इतकं सुंदर ते लिहिलेलं आहे. मी त्याच्यात जात नाही, पण हा भ्रमरी प्राणायाम तुमचं डिप्रेशन दूर करणार. कसा असतो भ्रमरी प्राणायाम? ते आवाजाच्या 4 स्टेजेस असतात है ना. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. जी तुम्ही आता ऐकताय ना ती वैखरी भाषा आहे, पण ती येते बेंबीपासून, परापासून. तर इथून श्वास आपला येतो, तर इथे त्याला ऑब्स्टॅकल मिळतं. हे जे तुम्ही ऐकताय ना ते कारण इथे वोकल कॉर्ड असतात, स्वरयंत्र. ते असे होत असतात, त्यामुळे तुम्हाला आवाज येतोय. तर आपल्याला इथे अडवायचा आहे तो आवाज है ना. आणि मग पुढे व्हायब्रेशन जातात असे. ब्रेनला मसाज होतो या भ्रमरी प्राणायामने. पण त्याची टेक्निक आहे. हे सगळे तरंग ना आपल्या नवद्वारातून बाहेर जातात. नवद्वार आहेत या शरीराला. तर या नवद्वारांना आयडियली तुम्ही बंद केलं पाहिजे, खेचून ठेवलं पाहिजे. तर वरचे द्वार असे, डोळे, कान, नाक बंद नका करू. आपल्याला जगायचं आहे. तोंड बंद करा आणि जिभेला टाळूला लावा. हे सगळे हठयोगाचे प्रकार आहे, पण तुम्हाला जसं जमेल तसं करा.
हा, तुम्ही चालू केलं, मी दाखवत होतो तुम्हाला. प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा असतो है ना. तुमच्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच तुम्ही ते म्हणणार, ठीक आहे ना. तुमच्या कॅपॅसिटी नुसार करा. 3 वेळा आपण करूया है ना. फक्त थोडं काय करा, ही मान आहे ना वर घ्या, तर तुम्हाला ते फील होणार की तरंग असे चाललेत. कारण इथून हवा येते आहे ना, ती हवा अशी जाते वरती, तर ते व्हायब्रेट करतं, ते तुम्हाला फील करायचं. डोळ्याला जास्त दाबू नका, चक्कर येणार. हलका हात ठेवा डोळ्यावर, हे बोट वरती आणि बाकी नाकाच्या बाजूला, आणि कान बंद, अंगठ्याने कान बंद. हा, टाळूला जीभ लावा आणि टेक डीप ब्रेथ. चालू. टेक रिलॅक्स. लास्ट एकदा परत डीप ब्रेथ घ्या. मेडिटेशन. तुम्ही परमेश्वराला नाही मानत असाल ना, तरी तुम्हाला अनुभव होऊ शकतो. आणि मी शेवटचं एक सांगतो, आम्ही अगोदर बोलायचं की परमेश्वर आलेला आहे या धर्तीवर, आता बोलतो त्याची जायची वेळ झालेली आहे. मी तर सरळ सांगतो, तुम्ही परिचय घ्या. 7 दिवसाचा कोर्स केला, ऐका त्याचे महावाक्य ऐका. आपल्या भक्तीचं फळ परमात्मा प्राप्ती आहे. आपण एवढे जन्म जी भक्ती केली ना, त्याचं फळ द्यायला परमेश्वर आलेला आहे. आणि त्याच्याकडून ही सर्वोच्च प्राप्ती करून घ्या. तुम्ही अनुभव करा. सगळ्यात मोठा अनुभव आहे. थेअरी तर भरपूर ठिकाणी भरपूर काही सांगून ठेवलेलं आहे, अनुभव नाही आहे सगळ्यांना. तर अनुभव घ्या. तयार आहात? मोबाईल सायलेंट मोड मध्ये ठेवा, बॉडी पासून थोडं दूर ठेवा जर भीती नसेल तर. लोक घाबरतात. छान वाटलं. याच्यामध्ये ना वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्यापैकी मला जाणून घ्यायचे आहे की ज्यांनी 7 डेज कोर्स नाही केला, असे किती लोक आहेत? ब्रह्माकुमारीचा 7 दिवसाचा कोर्स नाही केला. तुम्हाला वाटतं हे ज्ञान शिकलं पाहिजे? हा, हे मी जे तुम्हाला सांगितलं ना, 1% सांगितलंय, कारण माझ्याकडे 1 तास होता. विचार करा, 31 वर्षापासून आम्ही याची साधना करतो. आम्ही तर सायंटिस्ट आहोत, तर आम्ही वेगळ्या प्रकारे स्टडी करतो. हे पुस्तक आहे मी लिहिलं हॅपीनेसवर, पण हे मेंटल हेल्थवर पुस्तक आहे. आता सध्या हे पब्लिश झालेलं आहे, गव्हर्नरने लॉन्च केलंय. हे 30 तासाचा कोर्स आहे हा. म्हणजे सगळ्या कॉलेज, युनिव्हर्सिटी, शाळांमध्ये घेऊ शकतो. मानसिक स्वास्थ्य आणि हॅपीनेसवर. हे पण 1% आहे असं मी म्हणेन. जर इथे तुम्ही आलात ना, इथे परमात्म्याचे महावाक्य ऐकवले जातात, मुरली क्लास ज्याला म्हणतात. पण त्याच्यासाठी बेसिक तुम्हाला 7 डेज कोर्स केला पाहिजे. तर तुम्ही करून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. केलं पाहिजे? डू इट थिंक? करून घ्या ना, फुकट आहे. आणि फुकट म्हटलं की आपण काही घ्यायला तयार होतो. आपला फायदाच होणार आहे. आणि लाखो विद्यार्थी याचा अभ्यास करतात वर्ल्ड मध्ये, 140 देशांमध्ये आहे है ना. आता हाच प्रोजेक्ट बघा,
नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान है ना. दादी प्रकाश म्हणे, सॉरी मी बोलतोय चल. हा, दादी प्रकाश म्हणे चीफ होत्या ब्रह्माकुमारीच्या, आणि त्यांचं विजन होतं भारताला स्वर्ग बनवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. त्याच्यात एक आहे, व्यसन गेलं की भारत स्वर्ग होणार आहे ना. मग त्यांची स्मृती ह्या महिन्यात आहे, स्मृती दिवस. मग त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पूर्ण भारतामध्ये 6 ते 20 ऑगस्ट हे 10 करोड आम्ही प्रतिज्ञा घेत आहोत. तुम्हाला वाटतं व्यसन गेलं पाहिजे? हा, औरंगाबाद मधून. हा, तर आपण सगळ्यांनी मिळून प्रतिज्ञा घेऊया. घेणार प्रतिज्ञा? हा, सगळ्यांनी उभं राहायचंय. व्हिडिओ कोण घेणार? अच्छा, नाही पण ऑडियन्सचा येणार नाही, मोबाईलने घ्या. हा, मोबाईलने सगळ्यांचा येईल काय? ऑडियन्सचा इथपर्यंत भाईंचा येईल. हाँ ठीक है, येतच. दीदी आप ऊपर आओ. हाँ हाँ, कसा हृदयावर हात ठेवणार, समोर ठेवणार? अगोदर मी हृदयावर ठेवायचं, पण काही मुलं ना असं असं करायला लागले. तर मी एका मुलाला विचारले, असं का करतोस? तो म्हणाला, सर हृदयात जागेवर नाही तर काय करायचं. मी म्हटलं, होतं या वयामध्ये असं टाकता. तेव्हापासून आम्ही हात असं ठेवायला. हा, थोडा दुखणार हात, चालेल ना? हा, सगळ्यांनी बोलायचंय माझ्याबरोबर, ठीक आहे? ओम शांती. मैं आज परमपिता परमात्मा गॉड अल्लाह ईश्वर इनको साक्षी मानकर प्रतिज्ञा करता हूँ, चाहे कुछ भी हो जाए, कितना भी टेंशन हो, कितना भी दोस्तों का दबाव हो, फिर भी कभी भी कोई भी नशा नहीं करूंगा, दूसरों को भी नशा मुक्त रहने की प्रेरणा दूंगा, भारत के नशे संबंधित सभी कानूनों का पालन करूंगा, मेरा गांव, शहर, स्कूल, कॉलेज, घर स्वच्छ, तंबाकू मुक्त, नशा मुक्त रखने में सहयोग दूंगा, मेरी विजय निश्चित है, क्योंकि सर्वशक्तिवान गॉड अल्लाह ईश्वर हमेशा मेरे साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती संभाजीनगर. थांबा, बसू नका, 1 मिनिट आपण स्लोगन बोलूया. मैं बोलणार, सॉरी मैं बार बार मराठी में आ रहा है मेरे को, पता नहीं क्यों. मैं बोलूंगा मेरा भारत, आप लोग बोलोगे हाँ, महान पहले से ही है, उसे नशा मुक्त करते हैं, ठीक है? आप लोग बोलोगे नशा मुक्त भारत. मैं बोलूंगा मेरा महाराष्ट्र, आप लोग बोलोगे हाँ. मैं बोलूंगा मेरा संभाजीनगर, ठीक है? असा हात पकडायचा, बोला मेरा भारत, मेरा भारत, मेरा महाराष्ट्र, मेरा महाराष्ट्र, मेरा संभाजीनगर, मेरा शहर, मेरा गांव, मेरा घर, मेरा जीवन. टाळ्या. थँक यू व्हेरी मच. बसा, ड्यू रेस्पेक्ट. मी 2-2 मिनिट करून ना असं वाढवत जातो.